शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आजपासून शिवस्वराज्य यात्रा शिवनेरी किल्ल्याच्या पायरीला अभिवादन करून यात्रेला सुरुवात होणार। अमोल कोल्हे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात। उद्धव ठाकरे तोफ उद्या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार। भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार, महिलेच्या डोळ्यातनं डॉक्टरांनी काढल्या तब्बल 60 जिवंत आळ्या। डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे बचावला डोळा। दिव्यांगांना खराब रिक्षा दिल्यानं बच्चू कडूंचा संताप। अधिकाऱ्याच्या कांचिलात लगावून विचारला जाब, त्यानंतर स्वतःच चालवली रिक्षा। कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा संशय। ऐतिहासिक वारशाची मात्र झाली जळून राख रांगोळी। पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी। पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार। भालाफेकीत नीरज चोप्राचं गोल्ड मेडल हुकलं। पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा रेकॉर्ड ब्रेक थ्रो, नीरजला रौप्य पदक। आम्ही रौप्य पदकावर समाधानी, नीरज चोप्राच्या आईची प्रतिक्रिया। पाकिस्तानचा अर्शद सुद्धा माझाच मुलगा असल्याची व्यक्त केली भावना। भारताला हॉकीतलं सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक। गोलकीपर श्रीजेशच्या कारकिर्दीचा विजयी शेवट, स्पेनवर 2-1 मात। रौप्य पदकासाठी विनेश फोगटचा स्पोर्ट्स कोट्यामधला अपीलवरती आज सुनावणी। ऑलिम्पिकमधनं अपात्रतेनंतर विनेशनं केला होता अर्ज। बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस याचं अंतरिम सरकार सत्तेवर। हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा निश्चित करण्याचं मोदींचं आवाहन। निवडणुका जाहीर होता शेख हसीना बांगलादेशला परतणार। मुलगा साजिब जॉय यांची माहिती, कुठल्याही देशात आश्रय मागत नसल्याचंही स्पष्टीकरण।